गणित दिलेलं बघा, एका स्पर्धा परीक्षेत बरोबर उत्तरासाठी 2 गुण मिळतात व चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण कमी होतो. जर उमेदवाराने 30 प्रश्न सोडून त्यास 30 गुण मिळाले असतील तर त्याचे किती प्रश्न बरोबर असतील, असा प्रश्न दिलेला आहे. तर पहिले आपण ट्रिक्स बघूया, जी की मिक्सचर ॲलिगेशन पद्धत आहे. तुमच्या ज्या काही ट्रिक्स आहे पहिले विसरून जा, कारण की माझी ट्रिक्स ही तुम्हाला 15 ते 20 प्रकारचे टाईप आहेत. ही एकच नाही, तर 15 ते 20 प्रकारच्या टाईपवरती लागू होते. त्याच्यामुळे ही पद्धत वापरा, जिला आपण म्हणतो मिक्सचर ॲलिगेशन पद्धत. माझ्या ग्रुपमध्ये पण भरपूर विद्यार्थी ते भागीला 6 काहीतरी करतात, तर ती पद्धत कृपया वापरू नका. ठीक आहे. आता काय मी सांगतो, सगळे प्रश्न बरोबर असेल तर त्याला प्रत्येक प्रश्नासाठी 2 गुण मिळतील. प्रत्येक प्रश्न चुकला तर म्हणजे एका प्रश्नासाठी वजा 1 गुण होतो. असं समजा की त्याने 30च्या 30 प्रश्न बरोबर सोडवले तर त्याला किती गुण मिळाले असतील? 30 गुणिले 2, कारण की प्रत्येक बरोबर प्रश्नासाठी 2 मार्क्स मिळतात. जर प्रत्येक प्रश्न चुकला असता आणि 30च्या 30 चुकवले असते त्याने, तर वजा 30 गुण मिळाले असते. पण त्याला मिळाले किती आहेत? 30. दोघांचे कॉम्बिनेशन. तिरकस वजाबाकी करा. इथे 60 मधनं 30 गेले, खाली राहिले 30. 30 मधनं वजा 30 करा, 30 मधनं वजा 30 करा, किती येतील? 30 अधिक 30 60 होतील. मग हे गुणोत्तर असतं ॲक्च्युली. बे एक बे, बे दोन्ही 6, सॉरी 3 एक 3, 3 दोन्ही 6, 3 एक 3. म्हणजेच काय, बरोबर प्रश्न त्याने किती सोडवले असतील? 2. तर चुकीचा प्रश्न किती सोडवले असतील? 1. असे एकूण त्याने 3 प्रश्न सोडवले असतील. पण गणितात काय दिलं की ते 3 नसून 30 प्रश्न सोडवले. त्या उमेदवाराने 3 नसून 30 प्रश्न सोडवलेत. तर त्याचे प्रश्न बरोबर किती असतील? तर बरोबर किती होणार आहे? याला 10ने गुणलं तर 30 आलं, याला 10ने गुणा, किती येतील? 20. ऑप्शन क्रमांक 4. सध्या तुम्हाला हे अवघड वाटू शकतं, कारण की तुम्ही ह्या पद्धतीचा कधी अवलंब केलेला नाही. तर पहिली गोष्ट कोणतीही करायला गेलं तर अवघडच वाटते. ठीक आहे. कन्सेप्ट बघा. कन्सेप्ट काय म्हणजे हेच पद्धत कशी आहे, ट्रिक्सची कन्सेप्ट काय, याला म्हणतात मिक्सचर ॲलिगेशन पद्धत. ही जी पद्धत आहे, तुम्ही 10 ते 15 प्रकार म्हटलेलं आहे ना, ते कुठे कुठे वापरू शकतात? सरासरीमध्ये वापरू शकतात, एजमध्ये वापरू शकतात, सरासरीमध्ये वापरू शकतात, त्याच्यानंतर व्याजामध्ये वापरू शकतात. अजून असे भरपूर प्रकारचे आहेत जे सरासरीमधलेच ऑलमोस्ट हे टाईम अँड वर्कमध्ये वापरू शकतात. टाईम अँड वर्क नाही, स्पीड टाईम डिस्टन्स म्हणजे वेगवेगळं अंतर ह्या चॅप्टरमध्ये वापरू शकतात. ऑलमोस्ट भरपूर चॅप्टरमध्ये तुम्ही ह्याचा वापर करू शकता. आणि हे जे गणित आहे ना, ते काही सेकंदात सुटतात बघा. तुम्हाला विश्वास नाही पटणार, पण काही विद्यार्थी एवढं कॉम्प्लिकेटेड करून गणित सॉल्व करतात, पण ह्या पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने सोडवतात. तर 15 ते 20 प्रकारचे गणित आहे. आणि ते जर तुम्हाला लिंक हवी असेल तर मी खाली लिंक टाकून देतो. ठीक आहे, कमेंट बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक टाकतो, की ज्याने कुठल्या प्रकारचे व्याज, त्याच्यात मी एकदा विसरलो आहे, पण ऑलमोस्ट सगळे प्रकार घेतलेले आहेत मी उरलेले. तर ते प्रकार बघून घ्या कोणते कोणते आहेत. चला तर ट्रिक्स काय आहे, सॉरी हे कन्सेप्ट समजून घेऊ. बघा, असं समजायचं की त्याला प्रत्येक बरोबर प्रश्नासाठी गणितात दिलं आहे की त्याला प्रत्येक बरोबर प्रश्नासाठी 2 गुण मिळतात. प्रत्येक चुकीच्या प्रश्नासाठी त्याचा 1 गुण वजा होतोय. असं समजायचं की त्याने 30च्या 30 प्रश्न बरोबर सोडवले. 30च्या 30 जेवढे प्रश्न सोडवलेत ते सगळे बरोबर सोडवले, तर त्याला मॅक्सिमम मार्क्स किती मिळू शकतात? तर त्याला 60 मार्क मिळू शकतात. आणि त्याचे 30च्या 30 प्रश्न चुकलेत असं समजा, तर त्याला किती मार्क्स मिळू शकतात? तर एकूण वजा 30 गुण मिळू शकतात. पण काय झालेलं आहे, एकतर त्याने बरोबर सोडवलेत काही आणि काही चुकीचे सोडवलेत. पण आपण काय म्हणायचं की सगळे बरोबर सोडवले असते तर त्याला मॅक्सिमम 60 मार्क मिळाले असते. सगळे चुकीचे सोडवले असते तर त्याला मिनिमम वजा 30 गुण मिळाले असते. पण त्याला दोघांच्या मधली संख्या भेटली आहे, म्हणजे त्याने काही बरोबर सोडवलेत आणि काही चुकीचे सोडवलेत, पण त्याला म्हणून किती मार्क्स मिळालेत? फक्त 30 मार्क गुण मिळालेत. इथं दिलंय बघा, ही लाईन वाचा पुढे, 30 गुण मिळतात. मग इथे काय करायचं, ह्या कंडिशनमध्ये तिरकस वजाबाकी करायचे. तिरकस वजाबाकी काय म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. म्हणजे 60 मधनं 30 वजा करायचे. 60 मधनं 30 वजा केले तर 30 या साईडला लिहा. 30 आता मोठी आहे वजा 30 पेक्षा. मग 30 मधनं वजा 30 कसा केलं? 30 मधनं वजा 30 मायनस केले तर हे वजा वजा काय होत असतं? गुणाकार होऊन इथे प्लस होत असतो. 30 आणि 30 किती होतील? 60 होतील. मग हे जे नेहमी राहणार आहे, हे काय असणार आहे? तुमचे प्रश्न सोडवलेल्याचं गुणोत्तर असणार आहे. आणि हे काय आहे? 2:1 आलेलं आहे. म्हणजे 30 एक 30, 30 दोन्ही 60. मग ह्याचा अर्थ काय की तुम्ही जेवढे बरोबर प्रश्न सोडवले, म्हणजे 2 प्रश्न जर तुम्ही बरोबर सोडवले असतील, प्रत्येक 2 प्रश्नामागे तुमचा 1 प्रश्न चुकलेला आहे. प्रत्येक 2 प्रश्नामागे तुमचा 1 प्रश्न चुकलेला आहे. मग तुम्हाला किती मार्क्स मिळतील? सॉरी, तुम्ही किती प्रश्न सोडवलेत?
2 बरोबर, 1 चुकीचा, एकूण 3 प्रश्न सोडवले. पण गणितात काय म्हटलं, की तुम्ही 3 न सोडवता 30 गणितं सोडवलेले आहे आणि तुमचे विचारलेले बरोबर प्रश्न किती? तर बरोबर आहे 2. 2 बरोबर किती? किंवा तुम्ही डायरेक्ट म्हणू शकता, की 3 बरोबर जर 30 असतील 30 असतील म्हणजे गुणिले 10 केलं तर 2 बरोबर किती असेल? गुणिले 10, 20. असंही करू शकता किंवा डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लाय केला याचा, तिरकस गुणाकार केला. तर इथं किती येणार आहे? एक्स बरोबर 2 गुणिले 30, 2 गुणिले 30 आणि हा 3 इथे गुणाकारात आहे, तिकडे पाठवला भागाकारात जातो. किती येईल? 20. कसंही गणित सोडवलं तरी तुमचं उत्तर 20च प्रश्न बरोबर येणार आहे. 10 चुकीचे प्रश्न येतील. आपलं एक टेलिग्राम ग्रुप आहे ज्यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास पाठवू शकता. आपण नाममात्र फीस ₹59 एक मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे. मंथली मेंबरशिपमध्ये अनलिमिटेड टाईम तुम्ही कोणताही व्हिडिओ किती वेळेसही बघू शकता. त्यामध्ये कोणतीही लिमिट नाही आहे. म्हणजे तुम्ही एका महिन्यातसुद्धा माझा पूर्ण कोर्स संपवू शकता. आणि त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा QR कोड स्कॅन करा. आपलं एक WhatsApp चॅनलसुद्धा आहे, त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा QR कोड स्कॅन करू शकता. धन्यवाद.